दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. आता निवांतपणे आपण वाचत बसूया. भरपूर वेळ आहे. I love you. कसं आहे ना विद्या, शरीराला झालेली जखम उपचाराने बरी होते, पण माणसाच्या मनावर झालेली जखम कधीच बरी होत. ती ठसठसत राहते कायम. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरं काहीतरी हवं असतं. ती पूर्ण झाली की तिसरं सारखं काही ना काही हवं असतं. बरोबर आहे की नाही? वाटतं ना, हवं हवंसं वाटतंच. का वाटू नये? हवं असतं ना, तेच म्हणायचंय मला. आलं ना आता लक्षात तुझ्या? नाही, मी आजही तुझ्यावर प्रेम करतो, पण उद्या याहीपेक्षा जास्त प्रेम करणार. मला सांगा, माणसाला हवं हवंसं का वाटू नये? अहो, हवं हवंसं वाटलं नाही तर तो माणूस कसला? आणि ह्या एका सवयीवर अख्खं जग टिकू नये. खरंय, पण याच गोष्टीमुळे जग अधोगतीकडे चाललंय. तुमचं आपलं भलतंच काहीतरी. नाही नाही, खरं सांगतो अंजू मी. अहो, माणूस जर समाधानी असताना तर एवढी प्रगती झालीच नसती. माणसाची इच्छाशक्ती माणसाला प्रगती पथावर नेते हे खरंय, पण तुला सांगतो, माणूस हा प्रगतीतूनच अधोगतीकडे जातो. जर त्याची ही प्रगती होत असताना त्यात नीतिमत्ता नसली तर. आणि तेच तर महत्वाचं आहे. प्रगती करत असताना माणूस नीतिमत्ता विसरतो. स्पर्धा, हेवे दावे हे पूर्ण करण्यासाठी माणूस वाममार्ग स्वीकारतो. नाती गोती, आपली माणसं, आपलं प्रेम, बंधुभाव हे सगळं 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 माणूस विसरत चाललाय ग. आणि हे विसरणं म्हणजे, तुम्हाला नाही वाटत आपण फार गंभीर झालोयत म्हणून? अरे हो, खरं आहे आशा तुझं. पण आपण केवळ गंभीर झालेलो नाहीये, तर अतिशय गहन विषयावर चर्चा करतोय. तुला सांगतो, या सगळ्या गोष्टींमुळे भ्रष्टाचार इतका फोफावलेला आहे, आणि या फोफावलेल्या भ्रष्टाचारामुळे आपण आपल्या घराबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या देशालाही पोखरून काढतोय. हे विसरतोय आपण. यात नुकसान फक्त आपलं आणि आपलं आहे, प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या सुद्धा. जाऊ द्या ना, जाऊ द्या. आशा, जाऊ देण्यासारखा विषय नाहीये का? अहो, पण हे सगळं मला सांगून काय उपयोग? तुम्ही एक काम करा, तुम्ही समाजकार्य करण्यासाठी पुढारी व्हा. काय बोलतेस तू हे? आणि चौका चौकात सभा घेऊन जनजागृती करा. आशा, कळत नाहीये तुम्हाला? हा विषय, ही चर्चा, हे कार्य फक्त पुढाऱ्यांचं आहे असं म्हणून आपण त्यातनं स्वतःला बाजूला करतो. हे चुकीचं आहे. मग करणार काय? हे बघा, प्रत्येक जण आपल्या योग्यतेनुसार काम करत असतो. म्हणजे डॉक्टर पेशंट चेक करतो, त्यांना औषधं देतो, लोहार अवजारं बनवतो, इंजिनियर्स घरं बांधतात. तसंच समाजकार्य पुढारी करतात. आणि म्हणूनच
आपल्या योग्यतेनुसार काम करायचं असतं. आणि म्हणून सांगते मी तुम्हाला जर समाजकार्य करायचं आहे ना तर पुढारी व्हा. कसलं पुढारी व्हा? हे सगळे तुमचे जुनाट विचार आहेत. अगं जग कुठे चाललंय ते बघ, आणि तू कुठे आहेस? काय हो, काल रात्री कुठलं पुस्तक वाचलं? का? नाही सांगा ना, पुस्तक कोणतं वाचलं? एक हिंदी पुस्तक होतं फार महत्वाचं. नाव काय? समाज को बदल डाल. हा तरीच आज सकाळी सकाळी आपल्या बिझनेस बद्दल बोलायचं सोडून समाजकार्याबद्दल बोलताय तुम्ही. नाही, ह्याची बायको पळून गेली, तो घरी आला, त्याच्या मुलीनं लग्न केलं पळून जाऊन, आणि त्याच्या मुलांनी परप्रांतीय मुलगी घरी आणली. याच आणि अशाच गोष्टी शेजारणी बरोबर शेअर करायच्या, आणि शेजारीण भेटली नाही तर फोनवर इतर मैत्रिणींबरोबर बोलायचे. काय कळणार काय तुम्हाला, मूर्ख? एवढं भडकाला काय झालं? गप्पा बस ग, एक शब्द बोलू नकोस. अहो, पण- माझ्या वाचनाला नाव ठेवतेस. मूर्ख नाही, शतमूर्ख आहेस तू. काय झालं? काय माहित, आईला विचारूया. आई काय झालं? भूकंप, हा? मोठा भूकंप झाला. हा? आई ये अरे? ये बरं तू इथे बस बस आधी इथे. शेखर काय आहे? चल बोल पटकन, काय बोलायचंय ते? काय झालं होतं मगाशी तिथे? कसलं काय? अगं आता बाबा काय चिडले होते? त्यांना चिडायला काही कारण लागतं? पुढारी होणार आहेत तुझे बाबा. पुढारी? पुढारी इलेक्शनला उभे राहणार आहे काय बोलतेस काय? आणि डायरेक्ट खासदार होणार आहे. खासदार? खासदार काय घेऊन बसलायस? मी तर म्हंटल काय माहितीये का, तुझे बाबांचे विचार आहेत ना खूप प्रगल्भ आहेत. हा, ते तर आहेच. प्रगल्भ हो. म्हटलं खासदार नका हो, मग डायरेक्ट राष्ट्रपती व्हा. काय बोलतेस काय तू? काय झालं बाबा? मूर्ख आहे ती तुझी सासू. माझं वाचन काढते, वाचनाची थट्टा करते ती. बाबा हो, त्यांनी मस्करी केली असेल, तुम्ही का चिडता एवढे? मस्करी नाही ग विद्या, मस्करी नाही. सगळं ठरवून केलं तिने नियोजितपणे. नियोजितपणे? होय. तिला काय कळतं ग पुस्तकातलं? जाऊ दे ना बाबा, तुम्ही शांत व्हा. ऊन सावली माझं वाचन काढते, वाचनाची थट्टा करते ती. बाबा हो, त्यांनी मस्करी केली असेल, तुम्ही का चिडता एवढे? मस्करी नाही ग विद्या, मस्करी नाही. सगळं ठरवून केलं तिने नियोजितपणे. नियोजितपणे? होय. तिला काय कळतं ग पुस्तकातलं? जाऊ दे ना बाबा, तुम्ही शांत व्हा. आई हे बघ, शांत हो तू, शांत हो पहिले. मला काय शांत व्हायला सांगतोय? अगं पण आई माझं ऐक. मी टीव्ही बघते ना, हा. टीव्ही हा. तोच टीव्ही त्यांच्या डोळ्यात खूप. आई हे बघ, त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असेल आणि तू त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढत असशील. काही नाही, मी योग्य तोच अर्थ काढते. आई अगं मला अजूनही कारण कळलं नाहीये की एवढं काय घडलं आणि वातावरण एवढं तापलं. तुझे बाबा आहेत ना हा. बाबा, मोठमोठ्या लेखकांची मोठमोठी पुस्तकं वाचतात की नाही, हो. हा? एवढी एवढी पुस्तकं, आणि मग मला येऊन सांगतात. अगं आई तो तर त्यांचा पूर्वीपासूनचा छंद आहे. हो ना, हो. तोच, तीच पुस्तकं आहेत ना, पुस्तकं सवत झाली आहे माझी. काय बोलतेस का? काय कळतंय काय ग तिला पुस्तकात? तुला सांगतो, ते म्हणतात ना, काला अक्षर बॅस बराबर, तसली गत आहे तुझ्या सासूची. अरे हसतेस काय? मी खरं ते बोलतोय. सॉरी बाबा, पण तुम्ही ती म्हण सांगितलीत ना, म्हणून मला हसायला आलं. पुस्तकाबद्दल काही ज्ञानच नाही, ते बोलणार काय? मी मूर्ख बिंडो, ज्ञान नाही मला. संसार केला ना इतकी वर्ष यांचा. आई
आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग? हा, याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कशाला उगाच भांडवल करायचं? हे बघ, या सगळ्या गोष्टी विद्याने ऐकल्या तर काय वाटेल तिला? काय वाटेल तिला? काय वाटायचं ते वाटू दे तिला. तिलाही कळू दे ना यांचा स्वभाव कसा येतो. मी म्हणून टिकले रे इतकी वर्ष, सारं काही सहन केलं. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर या वयात वाटेल तसं बोलले मला, वाटेल तसं सगळ्यांच्या समोर. आई आई हे बघ, रडू नकोस. हा, अगं रागाच्या भरात 2 शब्द बोलले असतील ते. रागाच्या भरात म्हणे. आई आता काय करणार होतं आपण? करायचं काय हा खरं तर प्रश्न आहे विद्या. मी तेच म्हणते बाबा, एवढा विचार करून काय करायचंय? त्याने आपल्यालाच त्रास होतो. काय काय गोष्टी घडतात माणसाच्या विरुद्ध, पण ते आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी ते करावेच लागतात ना. खरं बोलतेस तू. मला हे सांगा बाबा, नक्की तुमच्या झालं तरी काय? कुठे काय ग, समाजात घडणाऱ्या गोष्टींविषयी चर्चा करत होतो. मी सांगत होतो तिला की या ज्या काही गोष्टी घडतात त्याला माणसाचा स्वभाव कारणीभूत आहे. माणसाचा असमाधानीपणा, अतृप्तपणा, हे सगळं सांगत असताना ती म्हणते काय, पुस्तक कुठलं वाचताय? आता मला सांग, पुस्तकाचा हिचा काय संबंध ग? ही तुझी सासू ना अस्सल पुरोगामी विचारांची आहे. विचारांची काय, तिला विचारच नाहीयेत कुठले. आई अगं, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत ना त्या गोष्टींवरती बोलून कशाला उगाच एनर्जी वाया घालवायची? अरे पण मी अशा कुठल्याच गोष्टीवर बोलतच नाही. तेच बोलतात, तेच विषय काढतात, असे मोठे मोठे भारी भारी पुस्तकातले शब्द वापरतात. मला तर त्या शब्दांचा अर्थही माहिती नसतो. हसतो काय? खरं ते सांगते मी. अगं आई, त्यांचं वाचन भरपूर आहे म्हणून ते हे सगळं बोलू शकतात. हेच मी त्यांना बोलले. म्हटलं तुमचं वाचन भरपूर आहे. हे कसले चिडले माझ्यावर. बापरे, काही विचारू नकोस. काय म्हणाले मला ते? हा, त्या टीव्हीवर टुकार पिक्चर बघतेस, टीव्हीवर टुकार सिरियल्स बघते, सासू सुनेच्या वगैरे. अरे अरे अरे, आता मला सांग, सिरियल्स बनवायला काही कमी कष्ट पडतात का? पण हे त्यांच्या गावी नाही. इतके बोलले, इतके. आता बसले असतील लाडक्या सुनेजवळ माझी गाराणी सांगत, ही अशी आहे, ही तशी आहे, हिला काही कळत नाही, हिला काही अक्कल नाही, हिचा हा, माणसाचा स्वभाव आहे ना, स्वभाव कधी बदलत नाही, हेच खरं. आई आई बास आता, प्लीज बास. मला भूक लागली, प्लीज स्वयंपाक कर प्लीज. आज मी स्वयंपाक करणार नाही. का? कारण आज ते माझ्या हातचं जेवणारच नाही. ऊन सावली हा, माणसाचा स्वभाव आहे ना, स्वभाव कधी बदलत नाही, हेच खरं. आई आई बास आता, प्लीज बास. मला भूक लागली, प्लीज स्वयंपाक कर प्लीज. आज मी स्वयंपाक करणार नाही. का? कारण आज ते माझ्या हातचं जेवणारच नाही. जाऊ दे बाबा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही आराम करा, मी जेवणाचं बघते. हा, तूच बघ, कारण तिच्या हातचं काही खाणार नाही मी आज. बरं, कुठली भाजी खाणार आज? ताकातलं पिठलं. करते. अगं चल लवकर, उशीर होतोय, मला डबा दे. हो हो देते, एवढं आवडते आणि देते. आई ग, आई. काय ग, काय झालं? अगं काय झालं? काही नाही. अगं काहीच नाही. कसं? लई पोटात दुखतंय. असं अचानक? लई दिवसापासून त्रास होतोय अहो, पण आता वाढलाय. आपण डॉक्टरकडे जाऊ, चल. नाही, राहू दे. सांच्याला जाऊया, तुम्हाला उशीर होतोय ना. अगं उशीर गेला खड्ड्यात. मी मॅनेजरला फोन करतो.
हा मॅनेजर साहेब, मी रवींद्र सावंत बोलतोय. सर, माझ्या बायकोची तब्येत अचानक बिघडली आहे. मला तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, त्यामुळं फॅक्टरीमध्ये यायला उशीर होईल. आता ते साहेब अचानक त्या पोटामध्ये कळ मार लागले आणि डॉक्टरकडे गेल्याशिवाय ते काही कळणार नाही हो. धन्यवाद साहेब. ओके. चल आपण दवाखान्यामध्ये जाऊ. शेखर, विद्या दे ना चहा. दे ना प्लीज. हो असं काय करताय? प्लीज सोडा सोडा. हे काय करताय? प्रेम करतोय बायको. हो आई येतील ना. कोणी येत नाही का? आणि आई आल्या तर? नाही येत. काय हं? काय काय नाही ते मग ओरडत असते, माझ्यावर प्रेम करत नाही. आणि आता तुझ्या जवळ येतोय तर दूर सारते का मला? प्रत्येक गोष्टीला काळवेळ असतो. हो, पण मूड नामक काहीतरी प्रकार असतो की नाही? तुम्ही करता का आमच्या मूडचा विचार? हो नाही, आता मी पंचांग घेऊनच बसतो ना की तुझा मूड कधी चांगला आहे, माझा मूड कधी चांगला आहे, आपल्या रोमांसाठी कुठला टाइम चांगला आहे असं घेतो आणि मग वेळ काढूया आपण. ज्याने त्याने करावा आपापल्या मूडचा विचार. तोच तर विचार करत होतो आता. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. तुम्ही कधी कोणाचं ऐकलेत का? का नाही का? तुम्ही ना कधीच हार मानत नाही का? हार पत्करण्याचा प्रश्न येतोच कुठे, कारण मी नेहमी जिंकतो. हो, मग आज का हरला? मी हरलो. आज तुम्ही हरला. मी हरलोय. हो. मी हरलो. मग हो असं काय करता? सोडून आई येईल ना. येत नाही. आई कुठे? सॉरी. कुठे आई? काय दाखवणार आहात? बघ ना, दाखवतो ना. बाबांना औषध देऊन येते मी. आता नाटकं नको. मला औषध देऊ दे ना. नाही, अहो आता अजिबात नाटकं नकोय. असं काय करते बाबा? बाबा हाक मारते. आपल्याकडे जेव्हा नातू येईल तेव्हा मी पण असंच त्याच्या मागे पुढे फिरत राहणार घरभर.
आणि मग त्याला घोडा करणार, घोडा. ह्या घराला मी वारस नाही देऊ शकत.